कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। तुम्ही मला हे सगळं सांगितलं का नाही? नाही जमलो मला। अखिलवर आधीच सगळे चिडले होते आणि मला त्याला एकटं पडू द्यायचं नव्हतं। हो, पण मी विनाकारण तुमच्यावर चिडलो, त्याचं काय? तुमचं चिडणं साहजिक होतं, असं चुकलं। प्लीज मला माफ कर। आता तरी विश्वास ठेवा ना माझ्यावर। तुमचं चिडणं आणि अबोला आता नाही सहन होत मला। मला तुमचं आधीच ऐकायला हवं होतं। I'm sorry. तिला दोष द्यायचा का नाही ते आम्ही बघून घेऊ। तू ढीग नको म्हणाला असशील तिला सांगायला, तिला कळायला नको? ती मोठी आहे, या घरची सून आहे, काय चूक आहे काय बरोबर आहे याची अक्कल नको तिला? काय ग? हे बघा, आता जे आहे ते आहे। मला फक्त एवढंच सांगायचं की मी लग्न करेन तर तनयाशीच, नाहीतर कोणाशीच करणार नाही। फोन का उचलत नाहीयेस यार? उचल ना यार। अखिलचा फोन आहे, एक मिनिट। हॅलो 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 तनया। तनयाने, मी विशाखा मावशी बोलतेय। हो हो, सॉरी, पण प्लीज तुम्ही तनयाला देऊ शकता का? नाही म्हणजे मगाशी आम्ही बोलत होतो तर ती खूप काहीतरी वेड्यासारखं बोलली, मला खूप टेन्शन आलंय। ती ओके आहे ना? ओके कशी असेल रे ती अखिल? हे जे काय सगळं चाललंय ना त्यामुळे मला भीती वाटायला लागली रे, की मी माझ्या तनयाला गमावून तर नाही ना बसणार। मी खरं सांगू का तुला, म्हणजे माझ्या पुढे ना आता फक्त 2 पर्याय आहेत। म्हणजे? एक तर माझ्या तनयाने तोंड काळं करून कुठेतरी निघून जायचं, किंवा मग आई प्लीज, तुम्हाला माहितीये ना आम्ही एकमेकांपासून लांब नाही राहू शकत। नुसतं असं बोलून काय उपयोग आहे सांग ना? जर तुझं तनयावरती खरंच प्रेम असेल ना तर तुला आता निर्णय घ्यायलाच पाहिजे। पण माझ्या घरातले आता या वेळेला तनयाला सांभाळायचं का तुझ्या घरच्यांना, हे ठरवायची वेळ आली। आणि हे बघ, मला एक सांग, तुम्ही दोघं जर का पळून गेलात आणि लग्न केलं तर काय होईल? ते चिडतील, रागवतील, पण मला सांग, कधी ना कधी त्यांना तुमचं प्रेम ऍक्सेप्ट करावंच लागेल ना? हा? चूक तुमच्या दोघांची आहे ना रे, मग तिने एकटीने का भोगायचं सांग ना? आता तिला सगळ्यात जास्त तुझी गरज आहे, येते का तुझ्या लक्षात? आणि मला एक सांग, तू तिला लग्नाची कमिटमेंट दिलीयस ना, मग निभाव ना, कर्तव्य आहे तुझं, कळत कसं नाहीये तुला? हा? काय करू मी? तुम्हीच सांगा ना मला। हे बघ, मी एवढंच म्हणेन की जर तनयाला गमवायचं नसेल ना तर तुला तुझ्या घरच्यांच्या विरोधात जाऊन लग्नाला तयार व्हावंच लागेल। आई, मला एकदा तनयाशी बोलू द्या ना प्लीज। अरे ती प्लीज आई, एकदा प्लीज प्लीज प्लीज। बरं, मी बघते हा ती बोलते का। एक मिनिट। तनया, बाळा, अखिलचा फोन आहे, ये ग बाळा, बोल ना त्याच्याशी। अम्मा, मला नाही बोलायचंय कोणाशी। अखिल, ती बोलायचं नाही म्हणते रे।
बरं मी विचारून बघते हा, 1 मिनिट. तनया, अखिलचा फोन आहे ग, त्याला बोलायचंय तुझ्याशी. बोल ना एकदा. ये ना बाळा इकडे. मम्मा मी नाही म्हणाले ना. एकदा बोल ग बाळा. ए आली आली ती. हा, मी देते तिच्याकडे फोन. 1 मिनिट. अखिल, आय मिस यू बेबी. आय मिस यू टू. तू तू ठीक आहेस ना? मगाशी तू ज्या प्रकारे बोललीस ना, मला खूप टेन्शन आलं. तुला माहिती मी किती घाबरलो. तू तू काय बघ, तू आता काहीच करू नको. तू आता तू रेडी हो. मी तुला न्यायला येतोय. म्हणजे आपण लग्न करतोय. आय डोंट केअर एनी. अरे पण तू कसलाच विचार करू नकोस. माझ्यावरती विश्वास आहे ना? हो बेबी, ऑफकोर्स. झालं मग. हे बघ, आपल्याला फक्त एकमेकांची गरज आहे, बाकी कोणाचीच नाही. मी तिकडे येतोय, आपण करून टाकूया. ओके बेबी, आय लव्ह यू. आय लव्ह यू टू. बाय. वेल डन तनया, वेल डन. आपल्याला जे हवं होतं ना तेच होतं. पण मग आय एम स्टील कन्फ्युज्ड. तुम्हाला सांगितलं होतं ना की जर हे पळून जाऊन वगैरे लग्न केलं तर प्रॉपर्टीचा प्रॉब्लेम येईल. तू वाय यू हॅपी? तनया, खरंच भोळी आहेस बाबा. कसं समजू तुला? ऐक, मी आता जे सांगते ना ते नीट ऐक. आकाशराव, ते मुलं जेवलीत हा? तुम्ही पण जेवून घ्या ना. नकोय मला. तुम्हाला माहितीये, मी जेव्हा दुखी होते ना तेव्हा तुम्ही अगदी लहान मुलासारखी माझी काळजी घेतली. मग आज तुम्ही दुखी आहात माझ्यामुळे का असे ना, पण तुमची काळजी घेऊ द्यात ना. हे घ्या. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.